बाबर पुन्हा आले चर्चेत। महिलांच्या तोबा गर्दीची लागली मोठी रांग। विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व समर्पण फाउंडेशन यांच्या वतीने महिलांसाठी संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन आज विटा येथील शेतकरी बचत भवन येथे करण्यात आले। त्यानिमित्त महिलांनी तोबा गर्दी केली होती। या गर्दीचा उच्चांक एवढा होता की लांबच्या लांब रांग लागली होती। बाबर यांचा कोणताही कार्यक्रम असो त्यांच्या भोवती लोकांचा मोह लागतो अशी चर्चा आहे। या कार्यक्रमानिमित्त शीतलताई बाबर, सोनिया बाबर यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी योग्य नियोजन केले होते। दरवर्षीप्रमाणे समर्पण फाउंडेशन विटा आणि विट्याचा राजा यांचं संयुक्त हळदी कुंकू आपण आयोजित करतो। माझ्या या सगळ्या आयोजिका माझ्यासोबत सख्या उभ्या आहेत। यांच्या सगळ्यांच्या कष्टामुळेच खरं तर हे हळदी कुंकू होतं आणि यावर्षीचं वाण आपण छोटेसे बटवे ठेवलेत। त्याच्या मागचा उद्देश छोटासा असा आहे की ज्या सगळ्या महिला येतात कुठेतरी डब्यात पैसे जमा करून ठेव, लपून ठेव, कुठेतरी गादीखाली पैसे लपून ठेव, त्याच्यापेक्षा हा बटवा त्यांनी वापरावा आणि या बटव्याच्या निमित्ताने त्यांच्या सगळ्यांची प्रगती हो, त्यांच्या घरी लक्ष्मी नांदो ही अपेक्षा ठेवून आम्ही हे बटवे आज वाण म्हणून ठेवलेले आहेत। आणि तुम्ही जसं बघत आहात की रांग अगदी संगम मेडिकल पर्यंत गेलेली आहे। म्हणजे मला वाटतं एक 2-2.5 किलोमीटर भर रांगेत उभे राहून या सगळ्या महिला या सौभाग्याचा मान आणि वाण घेण्यासाठी थांबलेल्या आहेत। याच्यावरूनच त्यांचं आदरणीय अनिल भाऊंवरती, आदरणीय दादासाहेबांवरती, आदरणीय भैया साहेबांवरती आणि आमच्या सगळ्या कुटुंबावरती केवढं प्रेम आहे हे यातूनच दर्शवलं जात आहे। तर मी या सगळ्या महिलांचा, आयोजकांचे तर आभार मानतेच, पण या सगळ्या महिलांच्या एवढ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आणि आम्हाला शुभाशीर्वाद देत आहेत, त्या सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार। कार्यरत आहे, महिलांसाठी एक कार्यरत संस्था आहे व त्याच्या अध्यक्षा सौ शीतलताई बाबर आहेत। त्यांनी हळदी कुंकूचा कार्यक्रम फार मोठा ठेवलेला आहे। अगदी चौंडेश्वरीपर्यंत रांग गेलेली आहे आणि महिलांसाठी हा एक आनंदाचा कार्यक्रम आहे, उत्साहाचा कार्यक्रम आहे। त्या महिलांसाठी एक आधारस्तंभ आहे। समर्पण फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ शीतलताई बाबर यांच्यामुळे ही संस्था महिलांसाठी खूप छान प्रकारे कार्य करत आहे आणि हा हळदी कुंकूचा कार्यक्रम हा सगळ्या महिलांचा म्हणजे सौभाग्याचं वाण म्हणून आम्ही इथं दरवर्षीच येतो, पण आम्ही आयोजकात सुद्धा असतो। पण काही कारणास्तव आज नाही येऊ शकलो, पण आम्ही हळदी कुंकूसाठी नक्की येतो। चौंडेश्वरीपर्यंत खूप लांबपर्यंतची रांग लागलेली आहे। हेच आदरणीय भाऊंच्या वर असलेलं प्रेम यावरून व्यक्त होतंय आणि ही खूप छान संस्था आहे। जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम, सगळे कुटुंबियांचा स्तुत्य उपक्रम। स्टॅम्प वेंडर कैलासवासी बाळासाहेब सगरे यांच्या जयंतीनिमित्त व प्रजासत्ताक दिनानिमित्त औचित्य साधून सुजय सगरे व कुटुंबियांनी वडिलांच्या स्मृतीस अभिवादन करण्याच्या भावनेने एक वेगळा उपक्रम आज लोकनेते हनुमंतराव पाटील मुकबधीर विद्यालय येथे सुरू केला। विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व स्मरणशक्तीला वाव मिळावा तसेच स्मरणशक्ती विकास व्हावा या उद्देशाने स्मृतिबल या नावाने अनोखी स्पर्धा परीक्षा आजच्या स्मृतिदिनानिमित्त सुरू करण्यात आली। सुजय सगरे व शिरीष सगरे कुटुंबियांनी विद्यालयास दिलेल्या देणगीच्या व्याजातून स्पर्धेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी बक्षीस वाटप व प्रमाणपत्र दिले जाणार आहे। आजच्या या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सौ शैला मोहन लकडे, राजेंद्र लकडे, शाला समिती अध्यक्ष सागर लकडे, दयाराम आहुजा, मिलिंद भागवत, विनय पेटकर व सगरे कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते।